बंगल्यातील एकाकीपणा तिला खायला उठत होता. नवीन बंगल्यातील नव्या नवलाईचे दिवस संपले होते. श्रेयस आणि आबिर गेल्यावर उरलेला दिवस काढायचे तिच्या जीवावर यायचे. त्यातच तिला त्या बंगल्यात भास व्हायला लागले होते. नवीन घर असले तरी तिथे तिला कधीच प्रसन्न वाटले नव्हते. कायमच एक प्रकारची उदासी साचलेली असायची. श्रेयसशी मात्र या विषयावर बोलणे तिने टाळले. तिला त्याचा स्वभाव माहिती होता. रात्री ऐकू येणारे मांजराचे ती विवळणे तिला एक अपशकुनी वाटत होतं. अशातच त्या दिवशी तो आरसा फुटला. आबिर थोडक्यात वाचला होता. त्या प्रकाराने ती हादरून गेली होती. कितीतरी वेळ आबिरला कुशीत घट्ट धरून बसली होती. श्रेयसही अलीकडे खूपच तणावात असल्यासारखा वाटत होता. येणारा एक एक दिवस अनिश्चितेत चालला होता. काल दुपारी काम आटपून तिने नुकतेच अंग टाकले होते. त्यावेळी बाहेरून तिला आवाज आला, जय गुरुदेव दत्त. ती बाहेर आली. बाहेर एक वयोवृद्ध बाबा दिसत होते. त्यांची पांढरशुभ्र केस आणि दाढी, ते तेजस्वी बोलके डोळे सेम तिच्या आजोबांसारखे. आजोबांच्या आठवणीने तिच्या डोळ्यात पाणी आले. बाई भिक्षा वाढ. त्याच्या खणखणीत आवाजाने ती भानावर आली. तिने त्यांना पीठ घातले. प्रसन्न होऊन बाबा निघाले. जाता जाता बोलले, पोरी, तुझ्या घरात मला देवाचा वास आढळला नाही. देव आहे की नाही या वादात मला जायचे नाही. केवळ देवाच्या मातीच्या मूर्तीने काय फरक पडणार आहे असा प्रश्न पडणे साहजिकच आहे. पण लक्षात ठेव पोरी, मूर्ती महत्वाची नाही, तर त्या मूर्तीवर आपण ठेवलेला विश्वास, आपली श्रद्धा, आस्था, पूजा, प्रार्थना यांचा एकत्रित परिणाम एका सकारात्मक ऊर्जेत होतो. मूर्ती हे त्या ऊर्जेचे केवळ माध्यम आहे. काळजी करू नको, सगळं ठीक होईल. हा धागा तुझ्या मुलाच्या गळ्यात बांध. आणि एक लक्षात ठेव, आईची माया, वात्सल्य, विश्वास यासारखी दुसरी शक्ती जगात नाही. त्यांनी त्यांच्या झोळीतून एक धागा तिच्या हातात ठेवला आणि ते निघून गेले. कितीतरी वेळ ती तशी स्तब्ध बसून विचार करत राहिली. बाबांनी फक्त आबिरचाच उल्लेख केला होता. त्याला काही धोका होता का? तिला खंबीर व्हावे लागणार होते. काल रात्री झोपण्यापूर्वी तिने तो धागा आबिरच्या गळ्यात बांधला होता. श्रेयस चिडेल म्हणून तिने त्यावेळी सांगितले नव्हते. आज सकाळी आबिरच्या किंचाळीने बंगला हादरला होता. जिन्यात आबिर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. तिने न डगमगता पुढील कृती केल्या होत्या. त्या धाग्यामुळेच आबिर वाचला होता का? श्रेयसला पहिल्यांदा देवापुढे हात जोडताना पाहून तिला खूप गलबलून आले होते. तिने ते तेजस्वी बाबा आणि त्या धाग्याविषयी त्याला सांगितले. तिला वाटत असलेली भीतीही बोलून दाखवली. श्रेयसच्या मनातही तेच विचार घोळत होते. त्यामुळे त्याने समीरकडे नंदनला निरोप दिला होता. समीर त्याला घेऊन येणार होता. श्रेयसने तिला नंदनबाबत सांगितले. नंदनला घेऊन तो बंगल्यावर जाणार होता. इतके दिवस तिला वाटत असणारी भीती त्यालाही वाटत होती. हे पाहून तिला हायसं वाटलं. आबिरच्या स्कॅनिंगचे रिपोर्ट नॉर्मल आल्याने तिचा विश्वास वाढला होता. नंदनच्या बोलण्यावरून त्यांना प्रसंगाचे गांभीर्य समजले. मग त्यांनी वेळ दवडला नाही. त्यांनी फटाफट कृती केल्या. श्रेयसने सविताला फोनवरून थोडक्यात कल्पना दिली. तिलाही याचे गांभीर्य समजले. समीरने सविताला सोबत म्हणून रुपालीला हॉस्पिटलला पाठवले. नंदनच्या घरून त्याला आवश्यक साहित्य घेतले. घाटाच्या दिशेने त्यांची गाडी पळू लागली. त्यावेळी घड्याळात 9चे ठोके पडत होते. समीर ड्रायव्हिंगला बसला होता. लवकरच ते त्या ठिकाणी पोहोचणार होते. नंदनने पुढील प्लॅनबाबत बोलायला सुरुवात केली. त्याच्या सांगण्याचा थोडक्यात सारांश पुढील प्रमाणे. काही अघोरी लोक ज्यांचे मृत्यूनंतरचे क्रियाकर्म झाले नाही अशा व्यक्तींच्या अस्थी गोळा करून त्यांच्या अपुऱ्या इच्छा, वासना, संताप, घृणा यांना आवाहन करून त्याचा वापर ऊर्जा म्हणून एखाद्यावर करतात. यालाच आपण भूतबाधा, पछाडणे वगैरे म्हणतो. असाच तो एक विधी होता जो श्रेयसने अनाहूतपणे लाथाडला होता. त्यामुळे ती नकारात्मक ऊर्जा खवळली होती. ज्याने तो विधी केला त्याचा पहिला घास तिने घेतला असावा. आणि आता ती श्रेयसच्या मागे लागली आहे. त्याने रक्ताचे गाडगे लाथाडले, पण त्यातील काही रक्त त्याच्या बुटाला लागले होते. त्या रक्ताच्या वासावरून त्याचा माग काढणे अवघड नव्हते. त्याचा बंगला त्या शक्तीसाठी उपयुक्त ठरला. वास्तू बांधण्यासाठी वापरले गेलेले पदार्थ त्यांच्याबरोबर अतृप्त इच्छा, वासनाही घेऊन येत असतात. त्यांची शांती करणे गरजेचे आहे. नाहीतर अघोरी शक्ती अशा वास्तूचा ताबा लगेच घेतात. इथंही तेच झालं होतं. तो कावळा मरणे या ऊर्जेचे दर्शक होते. विवळणारी मांजरही तेच दर्शवित होते. नंतर त्या मांजराचाही बळी गेला.
आबिर हे तिचे पहिले सॉफ्ट टार्गेट होते. त्यातून तिची ताकद वाढणार होती. त्यासाठी तिने आबिरचा बाहुला निवडला होता. त्या ऊर्जेमुळे त्या अचेतन बाहुल्यामध्ये चेतना निर्माण झाली होती. 2 फुटी तो बाहुला धोकादायक बनला होता. खिडकीचे उघडझाप करण्याचे काम त्यानेच केले होते. तो बाहुला सतत आबिर बरोबर असायचा. अशा ऊर्जेला आरशाचे वावडे असते, म्हणून आबिर पाणी प्यायला उठला असता त्या बाहुल्याने तो आरसा फोडला. आरसा फुटणे म्हणूनच अपशकुनी मानतात. तो आबिरवरील हल्ला नव्हता. तो बाहुला योग्य संधीची वाट बघत होता. ती संधी त्याला आज मिळाली होती, पण त्या धाग्याने आबिर वाचला होता. तो धागा सविताने आईच्या ममतेने आणि विश्वासाने तो बांधला होता. आईचे वात्सल्य, विश्वासाच्या शक्तीपुढे त्या शक्ती काही काळापुरत्या गलित गात्र झाल्या होत्या, पण लवकरच त्या पुन्हा पूर्ण शक्तीनिशी हल्ला करण्याची शक्यता होती. बाहुला केवळ माध्यम आहे. त्याला नष्ट केले असते तरी त्या शक्ती नष्ट झाल्या नसत्या. उलट त्या जागरूक होऊन दुसऱ्या माध्यमातून आल्या असत्या. त्यामुळे नंदनने अभिमांत्रित धाग्याच्या सहाय्याने त्या बाहुल्याला बंदिस्त केले होते. त्याच्या संचारावर मर्यादा आणली होती. आता त्यांना तो दगडी चौतारा शोधून त्यातील अस्थिंना अग्नी द्यायचा होता. त्यामुळे त्यांना मुक्ती मिळणार होती. हे सर्व भीतीदायक, विस्मयकारक होते. आपण किती भयंकर प्रसंगातून जातो याची जाणीव होताच श्रेयसच्या अंगावर काटा उभा राहिला. त्याचवेळी त्याचा फोन वाजला. सविता पलीकडून बोलत होती. त्याने कानाला फोन लावला. त्याला कसला तरी धक्का बसला होता, कारण मोबाईल त्याच्या हातातून गळून पडला होता. रुपाली हॉस्पिटलमध्ये आली होती. तिला पाहून सविताला खूप बरे वाटले. सकाळी खूप घाई गडबडीने ती हॉस्पिटलला आली होती. काही कपडे, उपयोगी वस्तू आणाव्यात असे तिला वाटले. तिने रुपालीला आबिरजवळ बसवले आणि तिच्या स्कूटीची चावी घेतली. बंगल्याच्या जवळ आली तेव्हा तिच्या घड्याळात 10:30 वाजून गेले होते. अंधारात बुडलेलं आपलंच घर पाहून ती जराशी घाबरली. पटकन उपयोगी वस्तू बॅगेत भरून निघावे असे तिने मनाशी ठरवले. ती बंगल्यात आली. नंदनने लावलेल्या धुपाचा मंद सुवासाने तिला बरं वाटलं. ती बेडरूमकडे वळली. वाटेत जिना. तिने तिथे डोकावले. काहीच नव्हते. तिला काहीतरी आठवले. पुन्हा पाहिले. काहीतरी मिसिंग आहे. काय? हा, आठवलं. तो बाहुला इथंच जिन्यात पडला होता की कुठे गेला? कदाचित श्रेयसने उचलून कपाटात ठेवला असावा. ती कपाटाकडे गेली. खाडकन दरवाजा उघडला. काहीतरी तुटले असे तिला वाटले. खालच्या कप्प्यात तो बाहुला होता. त्याचा नेहमीचा तो हसरा चेहरा आता तिला भीतीदायक वाटू लागला. तो इथे कसा आला? श्रेयसला विचारले पाहिजे. तिने त्याला फोन लावला. पलीकडून सविताचे किंचाळे ऐकताच श्रेयसच्या हातातील मोबाईल गळून पडला. तो सुन्न झाला होता. शेजारी बसलेला नंदन त्याला हलवून काय झाले म्हणून विचारत होता. श्रेयसने कारण सांगताच तोही चिंताग्रस्त झाला. काही मिनिटातच ते त्या ठिकाणी पोहोचणार होते, पण त्या अगोदरच त्या शक्तीने डाव साधला होता. समीर वेगाने गाडी पळवत होता. एक मिनिट महत्वाचा होता. सविताच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला होता. श्रेयस बरोबर बोलत असतानाच सविताला मागे काही हालचाल जाणवली. तिने वळून पाहिले. त्या बाहुल्याने तिच्यावर झडप घातली होती. ती जोरात किंचाळली. तिच्या हातातील मोबाईल दूर उडून पडला. बाहुल्याच्या धक्क्याने तिचे डोके भिंतीवर आदळले. तिला ग्लानी आली. ती अर्धवट शुद्धीवर असताना तिने पाहिले. तो बाहुला सापासारखा फुतकारत तिच्या दिशेने सरपटत येत होता. हे दृश्य तिच्या सहनशक्ती पलीकडचे होते. ती बेशुद्ध होण्यापूर्वी तिथे कोणीतरी आले होते. तिने आवाज ओळखला होता. जय गुरुदेव दत्त. अखेर ते त्या वळणावर येऊन पोहोचले होते. नंदन धावतच श्रेयसने दाखविलेल्या ठिकाणी पोहोचला. तो चौतारा त्याने लांबूनच ओळखला. बरोबर आणलेला रॉकेलचा ड्रम त्यावर उपडा केला आणि काडी पेटवून टाकली. कितीतरी वेळ आगीच्या ज्वाला आणि त्याबरोबर कर्कश आवाज उसळत राहिला. सारे संपले होते. श्रेयसच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. 1 महिन्यानंतर श्रेयसने बंगल्याची वास्तू शांतीची पूजा ठेवली होती. सर्व पाहुणे रावळे, आतपेष्ट, मित्रमंडळींना त्याने आमंत्रित केले होते. आबिर तिथे आलेला त्याच्या मित्रांबरोबर बागडत होता. सविता कोणाला काही हवे नको ते पाहत होती. श्रेयसही आल्या गेलेल्यांची विचारपूस करत होता. नुसती गडबड उडाली होती त्या दोघांची. नंदन त्याची लगबग समाधानाने पाहत होता.
नंदनला पाहून सविता त्याच्याकडे हसऱ्या चेहऱ्याने आली. तिच्या मनात एक प्रश्न राहिला होता. नंदन भाऊजी, मला ज्यांनी वाचवले ते बाबा कोण होते? हे बघ सविता, आपण केलेले पुण्य कधी वाया जात नसते. त्याचा संचय होत असतो आणि तो आपल्या पुढच्या पिढीला लाभत असतो. तुमच्या मागच्या पिढीचे संचित पुण्य तुम्हाला त्या रूपात तारायला आले होते. नंदनचे उत्तर तिला पटले. मोठ्या समाधानाने ती त्या गर्दीत पुन्हा मिसळली. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात. पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळी वेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात.